नमस्कार, माझं नाव श्याम डाकोंडे. मी आता जाणं मच्छिंद्रनाथ दर्शन करण्यासाठी वडोदा ते मच्छिंद्रनाथ जाणार आपण. खांडवी नांदुरा ते खांडवी ते वडोदापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे मंदिर मच्छिंद्रनाथ म्हणून. तिथे आपण जाणार आहे मच्छिंद्रनाथ दर्शन करण्यासाठी. चला जाऊया आपण मच्छिंद्रनाथ दर्शन करण्यासाठी. हा रस्ता झाला आहे इथून आणि बोर्डाचं बांध दाखवत आहे. बांध दाखवायला इथं अंतर त्यासाठी रस्ता पूर्ण आहे. ठीक आहे, कट कर. बघा हरण आहे तिकडे. वाघाची चुलून वाघ बसलेला तिकडे बघा. एकदम बडे ठिकाण वातावरण, निसर्गाचे वातावरणमध्ये आनंद घ्यायसाठी या सगळेजण दर्शन करण्यासाठी. मच्छिंद्रनाथ दर्शन करण्यासाठी या सगळेजण. मच्छिंद्रनाथ आहे मच्छिंद्रनाथाचं मंदिर आहे. मच्छिंद्रनाथची गोष्ट आहे. सुंदर केलेला आहे मच्छिंद्रनाथ हे सजलेलं आहे बघा. इथे बघा मच्छिंद्रनाथ मंदिर बघा किती उंचार आहे. मच्छिंद्रनाथ आहे. आणि हनुमानची मूर्ती, हे राधाकृष्ण मूर्ती आहे बघा. राधाकृष्ण मूर्ती हे आहे. हत्तीची मूर्ती बघा, हत्ती बाबाची मूर्ती. आणि हे गणपतीची हे बघा. बघा हे हत्तीची मूर्ती आणि हा होम आहे. होमचं आहे ठिकाण मच्छिंद्रनाथ. तीर्थक्षेत्र मच्छिंद्रनाथ मंदिर आहे. मंदिर आहे मच्छिंद्रनाथाचं बघा. होम आहे इथं. होम दाखवतो. होम गोमाता तिथे पिलू आणि गोमाताचे पिलू आणि दूध पित आहे बघा. माता संतोषी मंदिर आहे. खंड महाराज बसलेला आहे. त्यांची समाधी थोडं वाचून घ्या. खंड महाराज समाधी मंदिर आहे बघा. दिसत नाही आहे काय मंदिर बघा. सुंदर आहे एकदम. दत्त महाराज मंदिर, महाराजांचं मंदिर सुंदर आहे. सुंदर कळस वगैरे आहे. कळस आहे महाराजांचं पाणी असते. आणि नवनाथ महाराज बसलेला आहे इथं बघा. नवनाथ महाराज बसलेला इथं बघा. नवनाथ महाराज बसलेला इथं सांगा बघा. पाहून घ्या इथे नंबर बसलेला आहे. आणि या एरीला 12 महिने पाणी असते बघा. एरीला 12 महिने पाणी असते. आणि हे वातावरण निसर्गाचं वातावरण आहे बघा. एकदम निसर्ग वातावरण आहे. निसर्ग वातावरण आनंद घ्या. महाराज आहेत नारायण वाक्य आहे तिथं. नारायण महाराज आहेत. जाऊया आपण आता घरी. गाडी पिकत आहे. जाऊया आपण चला.